बायको भांडी घासताना शेजाऱ्याने पाठीमागून मिठी मारून बायकोची दाबादाबी करत असली टाळे. पुढे घडले भयंकर. अचानक आयुष्यात एखादी घटना अशी घडते की होत्याचे नव्हते होऊन बसते. आपल्या हातून काय घडते हे समजेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यातून किती बचावाचा प्रयत्न केला तर पाय जास्तच खोलात जातो हे दुर्दैव म्हणावे लागते. नाशिक जिल्ह्यामध्ये अशीच एक दुर्दैवी घटना एका दाम्पत्याबाबत घडलेली आहे. ते दोघे कष्टाळू दाम्पत्य होते, पण त्यांच्यासोबत काम करणाऱ्या एका तरुणाने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने रागाच्या भरात आपली सुटका करून घेण्यासाठी त्याला दगड मारला, तसेच स्वसंरक्षणासाठी त्याला धक्का दिला. तो विहिरीत पडला, त्यातच त्याचा मृत्यू झाला. हा मृतदेह लांब नेऊन टाकून पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या पतीने मदत केली. त्या प्रकरणात हे दोघे पती पत्नी तुरुंगात गेले आहेत. या घटनेची सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा. नाशिक जिल्ह्यामध्ये असणाऱ्या निफाड तालुक्यामध्ये भेंडाळी नावाचे एक गाव आहे. या गावामधील सोमनाथ दशरथ खालकर यांनी शेतातील विहिरीचे काम काढलेले होते. त्यासाठी हिरामन नरसिंग शिंदे वय वर्षे 42 आणि त्यांची पत्नी मनीषा हिरामन शिंदे वय वर्षे 36 हे जोडपे आलेले होते. हे दोघे आनंदपूर पोस्ट आखतवाडे तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथे राहणारे होते. सध्या त्यांचा मुक्काम मात्र सिन्नर तालुक्यातील खांडागडी येथे आहे. विहिरीच्या कामासाठी ते भेंडाळी गावात आले होते. त्यांच्या समवेत आणखी एक इसम होता. त्याचे नाव चेत्या उर्फ चेतन उर्फ किरण नारायण सोनवणे वय वर्षे 42. त्याला चेता या नावाने सगळेजण हाक मारतात. तो नाशिक मधील गोदाकाठ परिसरातील रहिवासी होता. तो मूळचा राहुरी बुद्रुक तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथील राहणारा. हे तिघेजण सोमनाथ खालकर यांच्या विहिरीच्या कामासाठी आलेले होते. मंगळवार दिनांक 3 जून 2025 ची रात्र 8:30 वाजले असावेत. दिवसभर काम करून सर्वजण थकलेले होते. भूकही लागलेली होते, म्हणून मनीषा शिंदे हिने जेवण बनवलेले आणि दोघा नवरा बायकोने जेवण केले. आता भांडी कुंटी आवरायची आणि जमिनीला पाठ टेकायची असा विचार मनीषाने केला होता. आणि ती सर्व भांडी घेऊन आपल्या कोपीच्या बाहेर आली आणि भांडी घासू लागली. इकडे तिचा नवरा हिरामन हा कोपीमध्ये निवांत बसला होता. कोपी बाहेर लावलेल्या पिवळ्या बल्बच्या उजेडामध्ये मनीषा भांडी घासू लागली होती. ती आपल्याच कामात मग नसताना तिच्या पाठीमागून कोणीतरी आले आणि त्याने तिच्या पाठीवर हात ठेवला. सुरुवातीला तिला आपला नवराच असावा असे वाटले, पण तो स्पर्श अनोळखी होता, म्हणून ती झटकन उठली आणि मागे वळून पाहतो तर चेत्या उभा होता. ती त्याला झटकून मागे जाणार इतक्यात तो तिला मिठी मारत तिच्याशी अंगलट करून झोंबाझोंबी करू लागला. तिला या प्रकाराची किळस वाटली. ती विरोध करू लागली, पण तो जास्तच तिच्या अंगलट येत असल्याचे दिसतात ती संतापली आणि त्याच्या तावडीतून निसटून तिने जवळच असलेला विहिरी जवळचा दगड उचलला आणि त्याच्या कपाळावर मारला. कपाळावर दगड पडताच चेतेला काही सुचेनासे झाले. त्या अवस्थेतच चिडलेल्या मनीषाने त्याला धक्का दिला आणि विहिरीकडे ढकलून दिले. तसा धपकन आवाज आला. विहिरीत काय पडलं? कोणीतरी विहिरीत पडलं की काय? आपली बायको तर बाहेरच आहे असे म्हणत आवाज ऐकलेला हिरामन धावतच कोपी बाहेर आला. मनीषा तर बाहेर विहिरीकडे पाहत उभी असलेली दिसली, म्हणून हिरामन याने तिला विचारले, कोण पडलं विहिरीत? तिने हिरामनकडे पाठ करून असलेल्या मनीषाने चमकून त्याच्याकडे पाहिले. ती थोडी घाबरलेलीच होती, म्हणून हिरामनने पुन्हा विचारले, काय झालं ग? तू काय एवढी घाबरलेस? यावर काय उत्तर द्यायचे याचा विचार करत मनीषा हिरामनकडे पाहत राहिली. पुन्हा एकदा हिरामन याने विचारले, अगं बोल की. तेव्हा तिने आपल्या सोबत झालेली सारी हकीकत हिरामनला सांगितली. आपल्याशी चेत्या अंगलट करत होता, त्याला मी दगडाने मारलं आणि विहिरीत ढकलून दिल्याचे सांगतात हिरामन याला पुढील परिणामाचे दृश्य समोर दिसू लागले. उद्या ही बाब गावासमोर आली तर आपले काही खरे नाही असे त्याला वाटू लागले. ती भीती त्याने मनीषालाही बोलून दाखवली. तेव्हा तीही म्हणाली, आता काय करायचं हो? तेव्हा हिरामन तिला म्हणाला, हे बघ, घाबरू नगस. तू मला क्रेनच्या माडीने विहिरीत सोड. मी त्याला माडीत बसवून विहिरी बाहेर काढतो. तो जित्ता असला तर ठीकच, नाहीतर त्याला इथं न टाकता बाहेर टाकून देऊ. त्याप्रमाणे मनीषाने क्रेनच्या माडीने हिरामनला विहिरीत उतरवले.
हिरामनने चेत्याला माडीत ठेवून विहिरीबाहेर काढले. तो जिवंत नव्हता. कपाळावर दगड मारल्याने जखम तर झाली होतीच, शिवाय विहिरीत ढकलल्याने विहिरीतील दगडानेही त्याला अनेक जखमा झालेल्या होत्या. त्यातून रक्तस्राव होऊन तो मरण पावला होता. त्याच्या कपाळावर, छातीवर आणि पोटावर मार लागला होता. चेत्या मरण पावल्यामुळे नवरा बायको घाबरले होते. दोघांनी चेत्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा विचार केला. हिरामनने पत्नीच्या मदतीने चेत्याचा मृतदेह आपल्या मोटरसायकल क्रमांक MH15 CH 7518 वर त्याला ठेवले. हिरामन गाडी चालवायला बसला होता. त्याच्या पाठीमागे चेत्याचा मृतदेह धरून मनीषा बसली होती आणि कोपीपासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर ते गेले. इथेच मृतदेह टाकायचा असे ठरवून त्यांनी तेथे पाटाच्या कडेने नाल्यात जाऊन नाल्याच्या मोरीवर तो मृतदेह टाकून दिला आणि दोघे जण घरी परतले. दुसरा दिवस उजाडला. कोणाला तरी चेत्याचा मृतदेह दिसून आला. बातमी सायखेडा पोलीस ठाण्यात समजल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. औरंगापूर शिवारातील गाढव लोळे नाला पाटावर एका अज्ञात इसमाचा मृतदेह पडलेला होता. पोलिसांनी पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडले. मयताच्या डोक्यास, कपाळावर, छातीवर आणि पोटावर, पायास, गुडघ्यावर जखमा झाल्या होत्या. पाटावर तो उत्तान्या अवस्थेत तो मृतदेह पडलेला होता. डोक्याजवळ रक्त साकळले होते. पोलीस पंचनामा करत असताना कोणीतरी कुजबुजले की हा चेत्या आहे. तो सोमनाथ खालकर यांच्या विहिरीचे काम करण्यासाठी आला आहे. पोलिसांना इतकी माहितीही पुरेशी होती. पंचनामा झाल्यानंतर मृतदेह नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यात आला. विच्छेदन करून झाल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद घेऊन सायखेडा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांना घटनास्थळी जमलेल्या गर्दीतूनच सदरचा मृतदेह चेत्या नामक इसमाचा असल्याचे समजले होते. त्या संदर्भातून पोलिसांनी माहिती काढण्यास सुरुवात केली. निफाड तालुक्यातील भेंडाळी गावातील सोमनाथ दशरथ खालकर यांच्या शेतातील विहिरीचे काम करण्यासाठी चेत्या आला होता. त्याच्यासोबत हिरामन नरसिंग शिंदे आणि त्यांची पत्नी मनीषा हे दोघे जणही कामाला आले होते. पोलीस सोमनाथ खालकर यांच्या शेतात गेले आणि तिथे असणाऱ्या कोपीमध्ये जाऊन हिरामन शिंदे आणि त्याची पत्नी मनीषा यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी मनीषा घाबरलेली पोलिसांना दिसली. तिला दरदरून घाम सुटला होता. इथंच पाणी मुरतंय याची कल्पना पोलिसांना आली. पोलिसांनी मोर्चा मनीषाकडे वळवला. बाई, काय झालं? का घाबरता तुम्ही? चेत्याचं काय झालं? असं विचारतात भोळ्या बाबड्या मनीषाने कोणताही आडपडदा न ठेवता रात्री झालेली घटना पोलिसांच्या समोर कथन केली. हिरामनकडेही पोलिसांनी विचारणा केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. यानंतर हेड कॉन्स्टेबल अरुण अहेरे यांच्या फिर्यादीवरून सायखेडा पोलीस ठाण्यात चेत्या उर्फ चेतन उर्फ किरण नारायण सोनवणे वय वर्षे 42 याच्या खून प्रकरणी हिरामन नरसिंग शिंदे वय वर्षे 42 आणि मनीषा हिरामन शिंदे वय वर्षे 36 यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 104/2025 नुसार भारतीय न्याय संहिता 103(1), 218 आणि 3(5) कलमानुसार गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम ढोकरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण अढांगळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण अहेरे आणि त्यांचे सहकारी या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.